असं कोणतं बाळ, व्यक्ती किंवा माणूस तुम्ही पाहिला आहे का की ज्याला कधी दातच आले नाहीत? म्हणजे लहान असतानाही नाही, नंतरही दात आलेच नाही, विदाऊट दातांचा माणूस पाहिलाय का तुम्ही? उत्तर आहे नाही. बरोबर ना? म्हणजेच काय, प्रत्येक बाळाला, प्रत्येक माणसाला दात हे येतातच. काही जणांना उशिरा येतात, काही जणांना लवकर येतात. आता हे डिपेंड आहे की बाळामध्ये कॅल्शियमची लेवल कशी आहे किंवा त्याची अनुवंशिकता कशी आहे. बाळाच्या आई वडिलांना, आजी आजोबांना लवकर दात आले असतील तर बाळालाही लवकर दात येऊ शकतात. बाळामध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी असेल तर दात येण्याला थोडासा वेळ लागतो, परंतु ऑलमोस्ट प्रत्येक बाळाला 18 महिन्याच्या अगोदर किमान एक तरी दात येतो. तोपर्यंत तुम्हाला वाट पाहणं गरजेचं आहे. आता मी ज्या ज्या व्हिडिओमध्ये आदित्यला दाखवते, आदित्य काहीतरी खात असतो, तर त्या व्हिडिओवरती तुम्ही आताही चेक करू शकता. एक तरी कमेंट अशी असते की ज्यामध्ये विचारलेलं असतं की ताई बाळाला दात आले का, आदित्यला दात आले का? तर आदित्य आता 10 महिन्याचा आहे, पण अजून एकही आदित्यला दात आलेला नाही. आता त्याला 4 महिन्यापासून हे दाताचा पेन होतो आहे. आधीमध्ये हे टीदिंग पेनचा स्पाइक येतो, तो खूप जास्त किरकिर करतो, चिडचिड करतो. नॉर्मली आता तो रिलॅक्स असतो, परंतु अजूनही हिरड्याच्या वरती दात दिसत नाही. आता कुठे त्याचे हिरडे थोडेसे पांढरे दिसायला लागलेले आहेत, परंतु अजूनही वर दात आलेला नाही. आता जरी बाळाला दात नसले तरी बिघडत काहीच नाही, कारण बाळाचे जे हिरडे आहेत हे कठीण असतात, हिरड्यांखाली दात असतात, त्यामुळे बाळा चावून खायला लागतो किंवा बाळाला चावावंसं वाटत सुद्धा असतं. आणि बाळाला जर तुम्ही असे टेक्स्चर्ड पदार्थ देत असाल तर बाळ हा ऑटोमॅटिकली खाण्यामध्ये इंटरेस्ट दाखवतो, सेल्फ फिडिंग शिकतो किंवा चावून खायला शिकतो, बाळाला न्यूट्रिशन प्रॉपर मिळतं. फक्त बाळाला दात नाहीत म्हणून जर तुम्ही प्युरिड पातळ पदार्थ बाळाला देत असाल तर त्या पातळ पदार्थातून बाळाला काय न्यूट्रिशन मिळणार आहे, काय बाळाची इम्युनिटी इम्प्रूव्ह होणार आहे किंवा बाळाचं डायजेशन कसं छान होणार आहे किंवा बाळाला खाण्याची गोडी कशी लागणार आहे. जसे 7 महिने पूर्ण होतील तर त्यानंतर तुम्हाला बाळाला जाडसर अन्न देणं गरजेचं आहे. हा बदल एकदाच होणार नाही, हळूहळू तुम्हाला जे आहाराचं टेक्स्चर आहे हे बदलत जायचं आहे. तेव्हा कुठे जाऊन बाळ 8-9 महिन्याच्या दरम्यान हे जे मोठे पदार्थ आहेत हे चावून खायला शिकेल. त्यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवणं, गॅगिंग आणि चोकिंग मधला फरक जाणून घेणं आणि आपल्या ऑब्झर्वेशन खाली मुलांना हे पदार्थ खायला देणं गरजेचं आहे. आता जेव्हा बाळाला दात येतात तर त्यावेळी तुमच्या मला खूप साऱ्या कमेंट्स येतात की बाळाला दातामुळे खूप त्रास होतो आहे, जुलाब लागलेले आहेत, ताप आलेला आहे, बाळ काही खात नाही, बाळाला कसं रिलॅक्स करायला हवं. तर यावरती आपण एक डिटेल व्हिडिओ सुद्धा रिसेंटली मी पोस्ट केलेला आहे, ज्यामध्ये मी अगदी हाताचा, पायाचा, तोंडाचा मसाज कसा करायचा आहे, डेंटॉनिक डिकमळी देणं गरजेचं आहे का, किंवा दात येताना बाळ काही खात नसेल तर त्यावेळी काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तररित्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. तुमच्याही बाळाला दात येत असतील किंवा टीदिंग प्रोसेस सुरू होते आहे असं तुम्हाला वाटत असेल किंवा बाळाला दात का येत नाहीत लवकर हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तो आपला व्हिडिओ जरूर चेक करा. स्टोरीवरतीही मी लावलेला आहे आणि लिंक हवी असेल तर लिंक म्हणून सुद्धा कमेंट करा, डिटेल लिंक शेअर केली जाईल. तर लक्षात घ्या, बाळाला दात येत नाही म्हणून पॅनिक न होता जे काही प्रोसेस चालू आहे हे एक्सेप्ट करा आणि तुम्ही त्या पद्धतीने बाळाला जे काही आहार खाऊ आहे हे द्या. आता माझं बाळ दात नसताना सुद्धा हे जाड जाड पायनॅपलचे तुकडे, पराठे खाऊ शकतोय, तुमचाही बाळ खाईल, ट्राय तरी करा.